की जेफ्री एप्स्टीनचा मर्डर जगाला जेफ्री एप्स्टीनला माहीत असलेल्या गोष्टी कळू नये म्हणून झाला. आज माझं इथे निवेदन आहे की इराणचं युद्ध हे फक्त जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्स बाहेर येऊ नये म्हणून चालू आहे. जेफ्री एप्स्टीन ला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी जर जगाच्या पटलावर आल्या तर सगळं खतम होऊन जाईल. आणि म्हणून जेफ्री एप्स्टीनचं काय बाहेर येऊच नाही म्हणून 1 मिनिटात 30 सेकंदासाठी अंधार होतो आणि जेफ्री एप्स्टीन मिठीला सापडतो. अशोक खरातचं असं काही होऊ नये. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार आहे की कायमच्या कॅमेऱ्यामध्ये अशोक खरातला ठेवा. अशोक खरातला जिवंत राहील याची व्यवस्था करा. कारण का अशोक खरातला मागच्या 20 वर्षातला महाराष्ट्रातल्या राजकारणातली इत्तंभूत माहिती आहे. कोणी काय केलं, पूजा कोणी केली, पूजा कशी घातली गेली, कोणी रक्त दिलं, सगळं अशोक खरातला माहिती आहे. आणि जर महाराष्ट्राला खरंच दाभोळकरांचा वारसा पुढे न्यायचा असेल, ते काय ते जादूटोण्याचं बिल सबमिट झालं नाही तुमच्यामुळे, पण हा जादूटोणा जर या महाराष्ट्रात थांबवायचा असेल, आपण उगाच त्या आदिवासींना दोष देतो जादूटोणा करतात. चांगल्या चांगल्या घरांमध्ये आजकाल जादूटोणा सुरू झालाय. कुठे साहेब? चांगल्या चांगल्या घरांमध्ये. कारण का लोकांचा विश्वास बसायला लागलाय. काली जादू कुछ भी हो सकता है. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी जे बोललोय ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीबद्दल बोललोय की त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच बाजूत. मी एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाहीये, म्हणजे बाजूला म्हटल्यावर त्यांच्यावर यायचं. पण त्यांचं नाव ह्याच्यात नाही, तरी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी, काही आमदार हे तिथे जाऊन पूजेसाठी रांग लावून बसले होते की देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला कसा सुरुंग लागेल. आणि मी पुराव्यासकट, आणि त्यांना सगळं माहिती आहे. ज्या अर्थी या चौकशीत ते इतके घुसलेत त्या अर्थी त्यांना संशय होता. त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे. पण जे काही घडतंय ते महाराष्ट्रात चांगलं नाही.